तर हाय सर्वांना, कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मी पण मस्त आहे. तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कसे आहात सर्वजण? मस्त ना? मी पण मस्त आहे. तर चला, आज आलेलो आहे आम्ही रूम बुक करण्यासाठी. कुठे, कशासाठी? आता तुम्ही म्हणता तू तर रूम ऑलरेडी कुठेतरी बुक केलेली आहे आणि तू इथे कशाला आली? तर सांगते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि ही रूम कुणासाठी बुक करतोय हे पण तुम्हाला नक्की सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघावं लागणार आहे. तर या तुम्हाला सांगते. तर ताई आम्ही दोघी जणी आलो होतो आणि मस्तपैकी समीक्षा पण आली होती. समीक्षाने पण शाळेला सुट्टी घेतली होती. ती बोलली मम्मा मला पण यायचे. प्रांजलीत आपली बिचारी शाळेत गेली होती. तर रूम बघितली, खूप छान रूम होती, एकदम भारी. म्हणजे बाहेरचा जो व्ह्यू होता, एकदम निसर्गरम्य वातावरण, म्हणजे असं वाटत होतं तिथून यावंच नाही, एवढं सुंदर रूम होती. 1 BHK फ्लॅट होता, तो बघितला आणि एकदम छान आहे, निसर्गरम्य. असं वाटतं आपण तिथंच थांबावं. एकदम म्हणजे असं एकदम काय म्हणतात, समोर जो व्ह्यू आहे निसर्गाचा एकदम छान आहे. हे किचन आहे मस्तपैकी, सर्व लाईट फिटिंग वगैरे सर्व झालेली आहे. आणि हा मास्टर बेड होतं बरं का, म्हणजे बेडमध्ये पण टॉयलेट बाथरूम होतं. तर हे आहे सार्वजनिक, म्हणजे जे हॉलमध्ये कंपल्सरी असतं ते बाथरूम आहे. आणि हे बेड, तर बेड पण एवढं सुंदर होतं, म्हणजे सेम व्ह्यू होता. हॉलला जो व्ह्यू होता तोच आपल्या बेडमध्ये पण व्ह्यू होता. तर हे बाथरूम, हे एक दुसरं बाथरूम आहे. तर खूप छान होतं. मला तर रूम खरंच खूप आवडला. म्हणजे एकदम मोठी साईज होती. काय म्हणतात ते, एरिया वाईज असतो. आता एरिया वाईज म्हणजे मला काय एवढं काय माहीत नाही, एरिया कसा असतो काय, 600 स्क्वेअर फूट वगैरे असं. तर ह्याचा पण व्ह्यू एकदम सुंदर होता. तर तुम्हाला जर कुणाला घ्यायचा असेल तर नक्की मला कमेंट करा. मी तुम्हाला त्यांचा नंबर देईन. तुम्हाला जर खरंच मनापासून इच्छा असेल रूम घ्यायची, कारण सांगू का तुम्हाला, भाड्याच्या घरात राहणं अजिबात परवडत नाही. कारण आपण भाडं देणं म्हणजे एक प्रकारे आपण राहतो, पण भाडं आपलं कसं असतं, एक प्रकारे घरमालकालाच जमा होतं. त्यापेक्षा आपण स्वतःचं घर घेऊन आपण बँकेचा हप्ता भरून एक प्रकारे असं समजायचं की आपण भाड्यानेच राहतोय. हा विचार केला ना आपण मनात, तर आपलं स्वतःचं घर खरंच होईल. तर बघू शकता, हॉल, किचन, बेड तुम्ही बघू एकदम छान आहे. आणि इथं राहायला पण आलेले आहेत बरं का ह्या साईडला. आता ही साईड तुम्हाला सांगू का कुठे, एकदम म्हणजे पळसपे साईडला ही, म्हणजे जे हे प्रोजेक्ट आहे ना पळसपेला आहे. तर खूप आवडलं मला. रूम रेडी पोझिशनमध्ये होता, खरंच भारी होता. आता आम्ही कसं बुक केलं आहे, नाहीतर एवढं छान रेडी पोझिशनमध्ये कमी किमतीत भेटतोय म्हटल्यावरती तर लगेच बुक केला असता. पण काय झालं, माझं बॅड लक की आम्ही आधीच रूम बुक वगैरे झाले, म्हणजे सगळी प्रोसेस झाली आमची. नाहीतर एवढं सुंदर रूम, सगळं म्हणजे सगळं बांधकाम झालेलं आहे सगळं. आणि त्यांचं अंडर कन्स्ट्रक्शन पण बांधकाम चाललेलं आहे बरं का. तर तुम्ही बघू शकता, व्ह्यू पण बघू शकता, एकदम छान. हा पहिल्या मजल्यावरचा होता बरं का फ्लॅट. तर तुम्हाला सांगायचं, आम्ही जो रूम बुक केला ना, सेम म्हणजे लादी आहे ना जी फरची, ती आमच्या जे रूम आहे त्याला पण तसंच आहे ही लादी. तर त्यांनी मला सर्व हे दाखवलं बरं का, त्यांचे जे हे प्रोजेक्ट चालू आहेत ते सर्व त्यांनी दाखवले मला. तर हे अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये तर आलो होतो. हे प्रिशा मला व्हिडिओच नव्हती काढून देत, सारखी माझ्या पाठीमागं करत होती. तिला घेऊन येणं म्हणजे मला खरंच अवघड आहे. आणि हे सांगू का तुम्हाला, तर हे माझं हे होतं बरं का, प्रमोशन होतं. आणि मी मिस्टरांनी यातलं काही सांगितलं नव्हतं की मला प्रमोशनला वगैरे जायचं आहे म्हणून. तर त्यांना न सांगता चालले होते. तर आता पुढं काय माहीत नाही बरं का, कारण ते कामाला गेलते आणि आमचं ताईंचं आमचंच प्लॅनिंग झालं होतं की आपण जाऊ म्हणून. तर खरंच खूप छान बांधकाम आहे. हे पण ज्यांनी रूम दाखवली ही पण खरंच खूप भारी होती बरं का. इथलं पण सर्व बांधकाम, आणि मेन गोष्ट सर्व रूम बुकिंग झालेल्या आहेत. म्हणजे एवढे फास्ट बुकिंग करतात ना, कारण लोकांना पण माहिती भाड्याच्या घरात राहणं परवडत नाही. हक्काचं स्वतःचं घर पाहिजेलच पाहिजे. आपण एवढ्या वर्षात म्हणजे मुंबईला राहतो म्हटल्यानंतर एक तरी घर पाहिजेलच. तर हे पण सर्व बुकिंग झाले होते. याचं पण बांधकाम एकदम छान होतं. याचा पण व्ह्यू एकदम जबरदस्त होता. खिडकीच्या बाहेर एकदम डोंगर वगैरे छान दिसत होतं. आणि मला हा पण रूम खरंच खूप आवडला होता, एकदम छान होता. असं वाटत होतं की तिथून यावंच नाही, एवढे म्हणजे नवीन बांधकाम म्हटल्यानंतर जी फिलिंग असते ती वेगळीच असते. आणि मला खरंच हा पण खूप आवडला होता. तर तुम्हाला कोणता रूम आवडला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी स्क्रीनवर त्यांचा नंबर देईन किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये
त्यांचा नंबर देईन, तुम्ही नक्की जाऊन त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तर हा पण खूप छान होता रूम, मला हा पण खूप आवडला. तुम्ही बाहेरचा व्ह्यू बघू शकता किती छान आहे. तर तुम्हाला सांगू का, आपल्याला या घरापासून पनवेल स्टेशन अगदी 10 मिनटाच्या अंतरावरती. आपल्याला कुठे बाहेर जॉबला, कुणी मुंबईला जॉबला येतं, तर इथून आपल्याला पनवेल स्टेशन एकदम जवळ आहे. 10 मिनटं, रिक्षा स्टॉप वगैरे सर्व जवळ आहे. आपल्याला कुठे लांब जायची गरजच नाही. आणि तिथून म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे, आता नवी मुंबईमध्ये विमानतळ होतं आहे म्हटल्यानंतर एवढं छान, म्हणजे स्वप्नातलं घर असल्यासारखं आहे. विमानतळ जवळ, सगळं जवळ, कॉलेज जवळ, म्हणजे एकदमच आपल्याला घर घेतो म्हणजे सर्व जवळच पाहिजे कुठं, म्हणजे नाही का. काही काही ठिकाणी बघा अर्धा तास आपल्याला म्हणजे गावात, आता खेडेगावात कसं असतं तशा टाईप असतं, 10-15 मिनटं जावायला वेळेला लागतात कधी कधी. तर हे घर तसं नव्हतं, 10 मिनटाच्या अंतरावर पनवेल स्टेशन. परत छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ पण एकदम जवळच आहे. शाळा जवळ, कॉलेज जवळ, स्मार्ट बाजार, डी-मार्ट हे एकदम 10-15 मिनटाच्या अंतरावरती बरं का. तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर खरंच म्हणजे एक नंबर होतं बरं काय, जे आत्ता चाललेलं आहे बांधकाम. आम्ही गेलतो तिथं, तर भारी अजून डेव्हलप व्हायला. आता तुम्हाला सांगू, हे सर्व डेव्हलप व्हायला तरी 2-3 वर्ष तरी द्यावं लागतील. आता आम्ही पण घेतलं आहे ना करंजडे साईडला, तिथं पण अजून एकदम भारी व्हायला. आता आम्ही जसं कामोठ्यात राहतो, आता इथं कसं सर्व डेव्हलप झालं आहे, तसं तिकडं काही वर्षानंतर पण होऊन जाईल. आणि आत्ताच बुकिंग करा घर, कारण स्वस्ताही चाललेली आहे. नंतर तुम्हाला सांगू का, घर घेणं खरंच खूप अवघड आहे. आता ज्याच्याकडे पैसा आहे ते घेऊ शकते, पण जे आपल्यासारखे आहेत ते त्यांना लय विचार करावा लागतं, घेऊ का नको, घेऊ का नको, असं असतंय. तर कसं असतंय मग, बायकोनी साथ दिली ना तर सर्व शक्य होतं. तर चला आता काय तुम्हाला दाखवते, विमानतळाचं बांधकाम पण चाललेलं आहे, पण अजून काही विमान काय उडायलेले दिसले नाही, पण उडतील 2-3 वर्षांनी. तर चला बाय बाय, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता काय यांचं चाललंय, डिसेंबरच्या 2-3 तारखेला विमान उडणार आहेत म्हणते. उडतील बघू, आणि आपल्याला ते उडताना नक्की दिसतील, छान वाटेल ते उडताना बघताना.